आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैसाश परमेश्वराने बाप्पा, ज्या वचनाची भाकर म्हणत असताना हे प्रभू तू आम्हावर राहा, तुझा गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि देवप्पा काही चुकल्यास तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग आणि देवप्पा आमच्या अंतःकरणात ते रुजू दे आणि देवप्पा त्याचा वृक्ष होऊन दे बाप्पा, त्याला पवित्र आत्म्याची फळ देऊ दे. आमचा धन्य जाणारा प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे मागतो बाप्पा, आमेन. आज आपण शुभवर्तमान जे वाचलेलं आहे, योहानकृत शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 2 ते 11 ही वचनं आपण वाचलेली आहे. यामध्ये असं आहे, दुसऱ्या वचनामध्ये, नंतर तो पहाटेस म्हणजे येशू ख्रिस्त पहाटेस पुन्हा मंदिरात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. म्हणजे काही लोक पहाटे सुद्धा मंदिरामध्ये आलेले आहेत आणि ते येशू ख्रिस्त काय शिकवतो हे ऐकण्यात मग्न आहेत, तल्लीन आहेत. तिसऱ्या वचनामध्ये असं म्हटलं की त्यावेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व पुरुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभी करून ते त्याला म्हणाले. म्हणजे दुसरा एक ग्रुप आहे, शास्त्री पुरुषी आणि इतर लोकांचा. त्यांनी एका व्यभिचारी स्त्रीला धरलेलं आहे आणि येशू ख्रिस्ताकडे आणलेलं आहे आणि ते येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्यासाठी आणलेलं आहे की आता हा काय बोलतो, हा काय करतो. कारण मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे आपल्याला अशी आज्ञा आहे की व्यभिचार करताना जर धरलं तर दगडमार करून ठार मारायचं. आणि त्यांना येशू ख्रिस्ताला, शास्त्री आणि पुरुषांना येशू ख्रिस्ताला धरायचं होतं. त्यांच्या मनामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल कपट होतं आणि येशू ख्रिस्ताकडे आणण्याची काहीच गरज नव्हती ॲक्च्युली त्यांना. परंतु येशू ख्रिस्त काही नियमशास्त्राविरुद्ध बोलतो का हे पाहायचं आणि त्याला दोषी ठरवायचं, नाही का. त्याला दोषी ठरवायचं असं त्यांच्या मनामध्ये होतं. 6व्या वचनात लिहिले, त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळालं. म्हणजे त्याला दोषी ठरवायचं जर तो मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध काय बोलला तर, आणि मग तोच दगडमार येशू ख्रिस्ताला पण करायचा. का तर तो मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध बोलला. म्हणजे किती कट कारस्थान आहे, किती कपट कारस्थान आहे लोकांचं. काही लोक फार सुंदर धार्मिक आहेत, भाविक आहेत आणि ते येशू ख्रिस्ताचं वचन ऐकायला अगदी पहाटेच मंदिरामध्ये आलेले आहेत. तर काही लोकांचा उद्योग काय चाललाय, ते व्यभिचारी स्त्रीला आपल्याला कसं दोषी ठरवता येईल आणि येशू ख्रिस्ताला कसं दोषी ठरवता येईल याविषयी त्यांची सल्लामसलत चाललेली आहे. आणि येशू ख्रिस्त मात्र आपण या पुढच्या 11पर्यंतच्या वचनामध्ये बघतो की तिला दंड ठरवत नाही, त्या स्त्रीला दोष पण देत नाही. हां, मीही तुला दंड ठरवत नाही, जा यापुढे पाप करू नको. येशू ख्रिस्त तिला दोष देत नाही, येशू ख्रिस्त तिला दंड ठरवत नाही. म्हणजे येशू ख्रिस्त तिच्या पापांची क्षमा करतो तिथे आणि तो तिला सल्ला पण देतो की यापुढे तू पाप करू नको. आपल्यामध्ये असा स्वभाव असतो की आपण जर कोण चुकलं तर त्याला दोष द्यायचा आणि त्याचे वाभाडे काढत फिरायचं. हा जो ग्रुप आहे ना, मंदिरामध्ये ऐकणारा ग्रुप नाही, येशू ख्रिस्ताचं वचन ऐकणारा ग्रुप नाही, मंदिरामधलेच लोक आहेत. पण ते या व्यभिचारी स्त्रीला धरून येशू ख्रिस्ताकडे आणले, तिला दोष द्यायचा, तिचं बदनामी करायची, येशू ख्रिस्ताला दोष द्यायचा, काय मिळते का बघायचं. असा एक ग्रुप असतोच की जो कुणाचं काय चुकलं की ते त्याला सांगायचं नाही, दुसरीकडे सांगत करायचं, आणखी 10, 15, 20 जणांना सांगायचं, त्याला मीठ मसाला लावून सांगायचं, एकाचं 2, 2चं 4 करून सांगायचं आणि त्याची बदनामी अधिक, किंवा त्या व्यक्तीची, स्त्रीची, पुरुषाची, मुलीची, मुलाची बदनामी अधिक कशी होईल हे पाहायचं. पण येशू ख्रिस्त काय म्हणतो, येशू ख्रिस्ताचं काय आहे, दोष देत नाही येशू ख्रिस्त. तर आपण या गटामध्ये असलं पाहिजे, येशू ख्रिस्ताच्या गटामध्ये आपण असलं पाहिजे की त्या व्यक्तीचं तारण कसं होईल, ती व्यक्ती त्या चुकीपासून किंवा पापापासून किंवा अपराधापासून कशी
दूर होईल, कशी ख्रिस्ताकडे येईल, कशी ती व्यक्तीचं काय होईल, तारण होईल. या गटामध्ये, येशू ख्रिस्ताच्या गटामध्ये आपण असलं पाहिजे. त्याचे वचन ऐकणारे आपण असलं पाहिजे आणि इतरांचे दोष काढू नका. प्रभू श्री ख्रिस्त शिकवतो, स्वतःच्या डोळ्यातलं पहिले मुसळ काढा, मग दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ काढायला लावा. आहे की नाही? कुसळ म्हणजे एकदम बारीक असतं आणि मुसळ म्हणजे एकदम मोठं असतं. आहे की नाही? आपल्या डोळ्यात मुसळ आहे ते सोडून तुम्ही दुसऱ्याच्या डोळ्यातली छोटीशी चूक पाहायला जाता आणि त्याचे वामाडे काढता किंवा त्याचं बदनामी करता. तर या ग्रुपमध्ये आपण नसलं पाहिजे. तो येशू ख्रिस्ताचा गट नाही, तो येशू ख्रिस्ताला मानणाऱ्यांचा गट नाही. येशू ख्रिस्ताला मानणाऱ्यांचा गट दुसऱ्या वचनामध्ये आहे. नंतर पहाटेच तो मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. म्हणजे येशू ख्रिस्ताचं शिक्षण ऐकणारे गट येशू ख्रिस्ताचा गट आहे. ते त्याचे लोक आहेत, ती त्याची मेंढरं आहेत आणि येशू ख्रिस्त म्हणतो माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, नाही का? आणि हा दुसरा गट आहे की जो व्यभिचारी स्त्रीला पकडलेला आहे, तिला दोष देत आहे आणि तिला दगडमार कराव्यास बघत आहे आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे ते नियम बदलतात. येशू ख्रिस्त म्हणतो ना, तुम्ही देवाचे नियम बदलून ते मनुष्याचे नियम करून तुम्ही सांगता. स्वतःच्या मर्जीप्रमाणे ते नियम बदलतात. आता नियम काय होता? अनुवाद 22:22 वाचा बरोबर. अनुवाद 22:22. अनुवाद 22:22. कोणी पुरुष विवाहित स्त्रीशी कुकर्म करताना सापडला तर तिच्याशी निजलेला तो पुरुष व ती स्त्री या दोघांचे जीवे मारावे. अशा प्रकारे इस्रायलातून दुसरे दूर करा. हां, म्हणजे इथं नियम काय सांगतो मोशेचे नियमशास्त्रामध्ये अनुवाद 22:22 मध्ये पुरुष आणि स्त्री दोघांना पण मारायचं. आणि ह्यांनी काय केलं? फक्त स्त्रीला धरून आणलं. म्हणजे नियम कसे केले त्यांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे मर्जीप्रमाणे बदलले. आणि येशू ख्रिस्त पण तेच सांगतो की तुम्ही देवाचे नियम मनुष्याचे नियम म्हणून शिकवता, तुम्ही तुमचे मनुष्याचे नियम सांगता, नाही का? आणखी त्यांनी पुष्कळ नियम बनवले. तर येशू ख्रिस्ताने मोशेच्या नियमशास्त्राबद्दल एक शब्द पण बोलला. त्या स्त्रीला एक शब्द पण विचारला नाही आणि त्या ज्या शास्त्री पुरुषांनी, ज्या लोकांनी तिला धरून आणलं त्यांना पण एक शब्द पण विचारला नाही. काही इंट्रोगेशन नाही, काही चौकशी नाही, काही प्रश्न नाही. काय झालं आपण चौकशा करतो, कुठे, कसं, केव्हा, नथिंग, काहीच नाही. येशू ख्रिस्त हा तारणारा देव आहे. तो हरवलेले मेंढरू शोधाव्यास आणि त्याला ताराव्यास आलेला आहे. आणि हे यावर आपल्याला दिसून येतं आणि स्पष्ट होतं. आणि येशू ख्रिस्ताने एक विशेष गोष्ट केलेली आहे. कुठली ती यावेळेला? व्हेरी गुड सिस्टर, थँक्यू. तो ओढून जमिनीवर काही लिहू लागला. ओके नाही? येशू तर खाली ओढून बोटाने जमिनीवर लिहू लागला. आता काय लिहिलं त्याने जमिनीवर, त्याने काय लिहिलं हे इथं दिलेलं नाही, आहे की नाही? या शुभवर्तमानामध्ये दिलेलं नाही, पण बायबलमध्ये दिलेलं आहे. त्यांनी काय लिहिलं ते वाचूया आपण. यिर्मया 17:13 वचन. यिर्मया 17:13 प्लीज. यिर्मयाचं पुस्तक 17:13 वचन. 17:13 वचन. 17:13. हां हे परमेश्वरा, इस्रायलच्या आशा करणार, तुझा त्याग करणारे सर्व भजित होतील. मजपासून फिरणाऱ्यांची नावे धुळीवर लिहिली जातील. मजपासून फिरणाऱ्यांची नावं धुळीत लिहिली जातील. परमेश्वर जो जिवंत पाण्याचा धरा, त्याचा त्यांनी त्याग केला. येस, यिर्मया 17:13 वचन. मजपासून म्हणजे परमेश्वरापासून फिरणाऱ्यांची नावं म्हणजे पापी लोकांची नावं धुळीत लिहिली जातील. कुठे लिहिली जातील? धुळीत.
आता येशू ख्रिस्त इथं जमिनीवर लिहू लागला. काय लिहिलं हे इर्म्या 17:13 मध्ये दिलंय की पापी लोकांची नावं त्यांनी काय केलेली आहे, धुळीत लिहिलेली आहे. आणि मग येशू ख्रिस्ताला तिथं जो जमाव होता, उभा होता, त्यांची नावं माहिती होती का? नाही, पण देवाला नावं माहिती, नावाने ओळखतो है ना. कुणाला बोलवलं झाडावर खाली, उंबराच्या जक्क्या खाली उतर, आज मला तुझ्या घरी उतरावायचे आहे. देवाची आणि जक्क्याची कुठं ओळख होती त्याच्या आधी? येशू ख्रिस्त जक्क्याला कधीच भेटला नव्हता. आणि बघण्यासाठी तर तो जक्काई कुठं उंबराच्या झाडावर चढला होता नाही का. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो जक्क्या खाली उतर, म्हणजे येशू ख्रिस्त नावाने ओळखतो. म्हणजे तिथं जो जमाव आहे त्याला, त्यामधल्या लोकांना नावाने येशू ख्रिस्त ओळखत आहे. त्यांची नावं येशू ख्रिस्ताला माहिती आहे. परमेश्वराने पण लहान बालकाला हाक मारली, शमूएल शमूएल, आहे की नाही? हां, हो की नाही? हां, म्हणजे परमेश्वराला या बालकाचं नाव पण माहिती आहे, काय? शमूएल आहे. मग शमूएल काय म्हणतो? हां, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. किती सुंदर आहे ते वाक्य. देवाची स्तुती असो. तर परमेश्वराला आपली नावं माहिती आहे. आणखी तो नथनेल नाही का, हां, त्याला येशू ख्रिस्ताने बघितलं नव्हतं. तो म्हणतो प्रभूजी तुमची माझी ओळख होती. तर ते येशू ख्रिस्त म्हणतो तू त्या अंधेराच्या झाडाखाली उभा होतोस ना, तेव्हा मी तुला पाहिलं. देवाची स्तुती असो. परमेश्वर आपल्याला नावाने ओळखतो. एक वचन वाचूया, यशाया 45वा अध्याय 3रं वचन. यशाया 45:3. तुला अंधारातील विधी व गुप्त स्थळी लपलेले धन दे. म्हणजे तू समाजातील समजशील की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलाचा देव आहे. आमेन. तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलाचा देव आहे. म्हणजे नावाने आपल्याला परमेश्वर ओळखतो. योहान सुसुवार्ता 8वा अध्याय 2 ते 11 वचन आपण वाचलेली आहे. त्यामध्ये व्यभिचार करताना पकडलेली स्त्री, तिला प्रभू श्री ख्रिस्ताकडे काही शास्त्री पुरुष आणि इतर काही लोकांनी आणलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की इथं 2 वेगवेगळे गट आहेत. एक गट असा आहे की येशू ख्रिस्ताचं दुसऱ्या वचनामध्ये आपण वाचतो की शिकवत आहे येशू ख्रिस्त, ते ऐकत आहे शांततेत. भाविक लोक आहेत, धार्मिक लोक आहेत, ते येशू ख्रिस्ताचं वचन ऐकत आहेत. त्यांना त्याची गोडी आहे. आणि पहाटेच ते मंदिरामध्ये आलेले आहेत, पहाटेच येशू ख्रिस्त मंदिरामध्ये आलेले आहेत, पहाटे ते देवाचं वचन ऐकत आहेत. आणि दुसरा जो गट आहे तो मात्र काय करतोय, त्या व्यभिचारी स्त्रीला दोष देण्यासाठी येत आहे. आणि आपल्यामध्ये अशी प्रवृत्ती असते, असं मी सांगितलं की कोणाची काही चूक असेल तर त्याचे वाबाडे काढत फिरायचं. पण येशू ख्रिस्ताची प्रवृत्ती अशी आहे की त्याचं तारण कसं होईल, तो चुकीच्या मार्गातून कसा फिरेल, त्याच्या पापांची क्षमा कशी होईल, हे येशू ख्रिस्ताचं म्हणणं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला पण दोष दिला नाही, त्या लोकांना पण काय बोललं नाही. आणि मोशेच्या नियमशास्त्राविरुद्धही येशू ख्रिस्त एक शब्दही बोलला नाही. तर येशू ख्रिस्तांनी एक विशेष गोष्ट केली की तो ओणवून जमिनीवर काही लिहू लागला. आता काय लिहिलं हे इथं जरी दिलं नसलं तरी इर्म्या 17:13 मध्ये लिहिलेलं आहे की पापी लोकांची नावं धुळीत लिहिली जातील. मग या लोकांची नावं येशू ख्रिस्ताला माहिती होती का? हो, माहिती होती. यशाया 45:3 मध्ये परमेश्वर म्हणतो तुला मी नावाने ओळखतो. आत्ताच आपण ते वचन वाचतो. म्हणजे आपल्याला नावाने ओळखणारा परमेश्वर आहे. प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला नावाने ओळखतो. तिथं जो जमाव होता, जो दगड हातात घेऊन त्या व्यभिचारी स्त्रीला मारायस टापला होता, त्यांची नावं येशू ख्रिस्ताला माहीत होती. आणि त्यांनी वणवून त्या धुळीमध्ये ती नावं लिहायला लागली. आता दुसरा प्रश्न आपल्याला पडतो की त्यांनी त्यांची नावं बघितली, मग त्यांना कसं कळलं की फक्त पापी लोकांची नावंच धुळीत लिहिली जातील? त्यांना कसं कळलं? हां, येशू ख्रिस्ताची परीक्षा बघत होते. ते पापी आहेत आणि पापी जणांची नावं धुळीत लिहिली जातील. हे कुठं लिहिलेलं आहे? इर्मयामध्ये. कुठं लिहिलेलं आहे? हां, मग इर्मयाचं पुस्तक तेव्हा होतं का? हां, व्हेरी गुड, प्रेज द लॉर्ड. बरोबर उत्तर. इर्मयाचं पुस्तक तेव्हा होतं का? तर होतं. यशायाचं पुस्तक होतं का? होतं. यशायाचं पुस्तक ते येशू ख्रिस्तांनी घेऊन वाचलं नासरेतातल्या सभास्थानामध्ये. माहिती आहे तुम्हाला? लूक 4:17 वाचा.
लूक 4:17. तेव्हा यशया संदेशाने एक पुस्तक त्याला दिले. हां ते पुस्तक त्याने उघडून ते जे स्थळ काढले हा. त्यात असे लिहिले होते की प्रभूचा आत्मा माझ्यावर आला हा. आणि दिनात सुवार्ता सांगण्यास त्यांनी मला अभिषेक केला. घरून येण्याची सुटका, दृष्टी विदित करावयास, वेचलेल्यास मोकळे करावयास, परमेश्वराच्या प्रसादाने वर्ष विदित करावयास त्याने मला पाठवले आहे. धरून नेलेल्यांची सुटका, ठेचलेल्यास मोकळे करावयास त्याने परमेश्वराने मला पाठवलेले आहे. हेच आहे या व्यभिचारी स्त्रीला वाचवण्यात. ठेचलेल्यांची सुटका, धरून नेलेल्यांची सुटका, देवाची स्तुती असो. आणि कुठलं पुस्तक? यशाचं पुस्तक येशू ख्रिस्ताला दिलं. म्हणजे यशाचं पुस्तक येशू ख्रिस्ताच्या काळात होतं. आता इर्मया 17:13 म्हणजे इर्मयाचं पुस्तक होतं का ते पण आपण पाहूया. वाचा बरं. मत्ते 2 अध्याय 17-18. मत्ते 2, 17-18. रामा येथे रडणे व मोठा आकांत त्यांचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून तो सातवण पावेना. असे जे इर्मया संदेशाद्वारे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले. म्हणजे इर्मया संदेशाने जे सांगितलं होतं ते पूर्ण झालं असं मत्ते लिहितो. मत्ते हा येशू ख्रिस्ताचा शिष्य नाही का. म्हणजे तेव्हा इर्मयाचं पुस्तक होतं. इर्मयाचं पुस्तक होतं तर ह्या लोकांनी ते इर्मयाचं पुस्तक वाचलंय. ह्या लोकांनी इर्मयाचं पुस्तक वाचलंय. इर्मयाचं 17 अध्याय 13 वचन ह्यांना माहिती आहे की पापी लोकांची नावं धुळीत लिहिली जातील आणि ह्यांची नावं तिथं धुळीत लिहिलेली ह्यांनी बघितली. तेव्हा ह्यांना जाणीव झाली, अरे हो, हे नियमशास्त्राप्रमाणे आहे, हे बायबलप्रमाणे आहे. आणि जी नावं धुळीत लिहिलेली गेलीत ती पापी लोकांची लिहिली जातात आणि आपली नावं तिथं आहेत. म्हणजे आपण केव्हा आहोत? पापी आहोत. याची जाणीव त्यांना पहिल्यांदा झाली. आणि मग येशू ख्रिस्त आणखी एक वाक्य बोलतो की जो निर्दोष आहे, निष्पाप आहे, त्याने प्रथम तिला मारावं, दगड मारावा. आणि मग काय झालं? एक एक करून सर्व निघून गेले आणि येशू ख्रिस्त एकटाच तिथे राहिला. येशू ख्रिस्त काय म्हणतो? जो निष्पाप आहे त्याने प्रथम तुझ्यावर दगड टाकावा. तर सगळे गेलेले. निष्पाप कोणच नाही, पण एक आहे. कोण आहे? येशू ख्रिस्त आहे ना, तो तिथे राहिला. आणि मग तो म्हणतो की तुला दोष देणारे कुठे आहे? इथे येशू ख्रिस्ताने फार मोठं मध्यस्थीचं काम केलेलं आहे. वधस्तंभावर त्यांनी मध्यस्थीचं काम पूर्ण केलं. त्याचा देह पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर असा वधस्तंभावर टांगला गेला. आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर टांगला गेला तेव्हा त्याने पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्व लोक जे त्याच्याकडे येतात, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे त्याचं वचन ऐकतात, त्यांच्या पापांची क्षमा केली. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत त्याचा देह त्या वधस्तंभावर टांगला गेला. तसं ते मध्यस्थीचं काम जे वधस्तंभावर पूर्ण केलं ते त्याने इथं सुरू केलं. या व्यभिचारी स्त्रीच्या बाबतीत सुरू केलं. कारण तो एकच मध्यस्थ आहे. तो एकच मध्यस्थ आहे आणि त्याने हे मध्यस्थाचं काम केलं. पापी आणि परमेश्वर, पापी मनुष्य आणि परमेश्वर यांच्यामध्ये तो कोणी एकच मध्यस्थ आहे. आजही तो आपल्यासाठी काय करत आहे? मध्यस्थी करत आहे ना. आई काय म्हणतील, मुलांनी काय चूक केली तर असू दे है ना, राहू दे. ते काय करते? आई त्या मुलाला शिक्षा होऊ नये म्हणून वडिलांकडे ती मध्यस्थी करते, आहे की नाही? मध्यस्थी करते. कधी कधी वडील पण मध्यस्थी करतात. मुलांनी काय चूक केली, शेजार पाजारची किंवा दुसरे कोण लोक काय दोष द्यायला आले की ठीक आहे असू दे, यावेळेला क्षमा करा, पुन्हा असं करणार नाही, लहान आहे वगैरे, सोडून द्या. वडील पण काय करतात? मध्यस्थी करतात. तसं हे येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? मध्यस्थी केलेली आहे. मी तुला दोष देत नाही. एक वचन वाचूया आपण. 1 तिमोथी 2 अध्याय 5 वचन. 1 तिमोथी 2 अध्याय 5 2:5. 1 तिमोथी 2:5. कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यामध्ये ख्रिस्त येशू
हा मनुष्य एकच मध्यस्थी आहे. हा, एकच देव आहे आणि देव आणि मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे. तो मध्यस्थ म्हणजे येशू ख्रिस्त आहे. आजही तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. आपण चुकतो, आपण अपराध करतो, आपल्या हातून खोटं बोलणं होतं, आपण रागावतो, आपण चिडतो, आपण दुसऱ्याचं कधी कधी कळत न कळत नुकसान करतो, कधी कधी कळत न कळत आपल्याकडून पाप होतात. एकच मध्यस्थ जो आहे येशू ख्रिस्त, तो आपल्यासाठी काय करत असतो? मध्यस्थी करत असतो. आणखी एक वचन असं इब्री पत्र 9 अध्याय 15 होतं. इब्री 9:15. आणि तो याचकरिता नव्या कराराचा मध्यस्थ आहे की पहिला करार चालू असता जी उल्लंघने झाली त्यापासून मुक्ती होण्यासाठी मरण झाल्याने सार्वकालिक पावसाचे वचन पाचारण झालेल्यास मिळाले. देवाची स्तुती. जुन्या करारामध्ये पापाचं जे उल्लंघन झालं त्याच्यासाठी हा येशू ख्रिस्त नव्या कराराचा मध्यस्थ आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे जुन्या करारामध्ये ज्या शिक्षा आहेत त्या सर्व शिक्षा त्याने त्याच्यावर घेतलेल्या आहेत आणि म्हणून आपल्यासाठी त्याने काय केलेली आहे? मध्यस्थी केलेली आहे की हे परमेश्वरा, या माणसाच्या, या स्त्रीच्या पापाची शिक्षा मी घेतलेली आहे म्हणून याला क्षमा कर. याचं जे काय आहे पापाची शिक्षा जी काय त्याला होणार होती, तिला होणार होती, ती मी घेतली ना, मग आता त्याला काय व्हायला पाहिजे? क्षमा व्हायला पाहिजे. असा तो काय आहे? एकच नव्या कराराचा मध्यस्थ आहे. आणि जुन्या करारामध्ये जे उल्लंघन झालं त्याच्याबद्दल त्याच्या प्रित्यर्थ नव्या कराराचा हा एक काय आहे? मध्यस्थ आहे. ते इथं त्याने मध्यस्थाचं काम सुरू केलं, जे वधस्तंभावर त्याने काय केलं? पूर्ण केलं. देवाची स्तुती असो. आणखी पहा, येशू ख्रिस्त म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे ना. योहान 10:11 असं म्हटलेलं आहे की उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता जीव देतो. आणि अक्षरशः दगडमार करायला हे लोक येशू ख्रिस्ताला पण टपलेच होते. दगडमार करून ठार मारून टाकायचं, आत्ता देतेच म्हणजे. आणि शेवटी त्यांनी वधस्तंभावर आपला स्वतःचा जीव दिला पण आपल्यासाठी, आपल्या पापांसाठी. तर येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे. जर एखादा मेंढरू हरवलेला आहे, काटेरी झुडपात अडकलेला आहे, तर तो काय करतो? त्याला शोधतो, त्याला उचलतो, त्याला कवेत घेतो आणि त्याला सुखरूप आपल्या मेंढवाड्यामध्ये घेऊन जातो. म्हणजे तो दयाळू आहे, कृपाळू आहे, मंदकृत आहे, क्षमाशील आहे आणि प्रीती करणारा असा तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे. आपल्या पण जीवनामध्ये कधी कधी पुष्कळ असे प्रसंग येतात की आपण आजारी असतो, थकतो, दमतो, कष्ट पडतं आपल्याला. कधी कधी कठीण प्रसंगातून, ऑपरेशनमधून, सर्जरीमधून जावं लागतं. कधी कधी ICU मध्ये आपल्याला जायची वेळ येते. परंतु परमेश्वर हा उत्तम मेंढपाळ आहे. त्यातून पण तो आपल्याला हाताला धरून चालवतो, त्याच्या कवेत घेऊन तो आपल्याला बाहेर काढतो आणि आपली काळजी घेतो. आणि प्रभू श्री ख्रिस्त परमेश्वर आहे हे पण त्यांनी इथं दाखवून दिलेलं आहे. तो मध्यस्थ आहे, तो उत्तम मेंढपाळ आहे, त्याने मेंढराची काळजी घेतली. आणि तो परमेश्वर पण आहे, कारण मी तुला दोष देत नाही याचाच अर्थ तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मी तुला दंड ठरवत नाही याचाच अर्थ तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. म्हणजे काय? हा परमेश्वर आहे. परमेश्वर फक्त पापांची क्षमा करू शकतो. मग येशू ख्रिस्ताने तो स्वतः परमेश्वर आहे हे पण दाखवून दिलेलं आहे इथे या व्यभिचारी स्त्रीला आणि इतर लोकांना. आपल्यावर पण परमेश्वराचे असे प्रचंड उपकार आहेत. तर त्याची फेड कशी करणार? वाचूया आपण स्तोत्र 136 1, 2, 3. स्तोत्र 136 1, 2, 3. परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. करतो का आपण? रोज प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थना, गीत गाऊन प्रार्थना. कारण परमेश्वराने आमच्यावर खूप उपकार केलेले आहेत. त्याचा उपकार स्मरण करायचा आहे कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, म्हणून त्याचे उपकार मानले पाहिजे. दुसरं वचन, देवाचे उपकार स्मरण करा कारण
कारण त्याची दया सनातन. देवादी देवाचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे. आपण देवाचे उपकार मानण्यासाठी आणखी काय करूया? फॅमिली प्रेयर केली पाहिजे रोज. एकत्र येऊन देवाचं गीत गाऊन देवाचं गौरव केलं पाहिजे रोज. बायबल वाचन केलं पाहिजे रोज. देवादी देवाचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे. त्याचे उपकार स्मरण करण्यासाठी आपण देवाच्या मंदिरामध्ये दर रविवारी आलं पाहिजे. आणि कसं आलं पाहिजे? वेळेवर, वेळेच्या आधी आलं पाहिजे, नाही का? वेळेवर किंवा वेळेच्या आधी आलं पाहिजे. हां, तिसरं वचन. प्रभूच्या प्रभूचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन. प्रभूंच्या प्रभूचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे. देवाचे उपकार स्मरण केलं पाहिजे. या व्यभिचारी स्त्रीच्या ठिकाणी आपण आहोत. आपल्याला दगडमार झाला असता, परंतु तो प्रभू ख्रिस्ताने स्वतःवर वधस्तंभावर घेतला. आणि त्याचे किती उपकार स्मरण मानले केले पाहिजे कारण त्याची दया सनातन आहे. आणि त्याची दया जर आम्हावर, आमच्या मुलाबाळांवर, आमच्या पुत्रपौत्रांवर घडावी असं वाटत असेल तर आपण रोज नित्यनेमाने देवाचं वचन वाचलं पाहिजे. रोज नित्यनेमाने देवाची प्रार्थना केली पाहिजे. कौटुंबिक प्रार्थना झाली पाहिजे. कौटुंबिक प्रार्थनेमध्ये गीत गाऊन देवाचं वचन वाचून प्रार्थना झाली पाहिजे. देवाचं गौरव झालं पाहिजे. आणि वेळेवर दर रविवारी चर्चला आलं पाहिजे. वेळेच्या आधी आलं पाहिजे, नाही का? वेळेच्या आधी आलं पाहिजे. तर आपण देवाचे उपकार स्मरण करू. तर देवबाप आपल्याला या अशा कठीण प्रसंगामधून सोडवेल आणि देवाचं गौरव आपल्याद्वारे अधिकाधिक करून देईल. देव करो. आणि परमेश्वर येशू ख्रिस्त जो मध्यस्थ आहे, जो देवाचा पुत्र आहे आणि जो उत्तम मेंढपाळ आहे, तो तुम्हाला आणि मला सांगितलं. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ आणि पैशाश परमेश्वराचे देवा, तुझी दया सनातन आहे. तू त्या व्यभिचारी स्त्रीला देवप्पा पापापासून राखलंस, दोष दिला नाहीस आणि देवप्पा तुझं तू तारण केलंस. हे देवप्पा, तुझी कृपा आमच्यावरही झाली. तू वधस्तंभावर देवप्पा आमच्यासाठी तुझं पवित्र रक्त अर्पिलंस. हे देवप्पा, याचं स्मरण आम्ही शेवटपर्यंत ठेवावं. आणि देवप्पा, तुझ्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये आम्ही रमून जावं असं आत्मत्व आम्हाला. ही लहान प्रार्थना आमचा धन्य करणारा प्रभू ख्रिस्त यांच्यावर मग आमेन.